नमस्कार. आजचा हा जो ट्विस्ट आहे तो खूपच खतरनाक असा असणार आहे. सायली अर्जुनची अगदी तारेवरची कसरत असणार आहे. म्हणजे त्यांना अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे की काय, असा प्रसंग त्यांच्यापुढे वाढून ठेवलेला आहे. तो प्रियाने सायली अर्जुनच्या आयुष्यात वादळ आणण्यासाठी तिने जे कांड केलेलं आहे ते इतकं भयानक आहे की त्याचा विचारही कोणी करू शकत नाही. इतके दिवस झालं सायली अर्जुन ज्या कॉन्ट्रॅक्ट पेपरची विल्हेवाट लावायसाठी प्रयत्न करत होते आणि फायनली सायली अर्जुनच्या त्या कॉन्ट्रॅक्ट पेपरचं सत्य प्रियाने सुभेदारांच्या समोर आणलेलं आहे. फक्त सुभेदारच नाही तर मधुभाऊही त्याच्यामध्ये आहेत. त्यांनाही कळलेलं आहे, सगळ्या कुटुंबाला कळलेलं आहे की सायली आणि अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालेलं आहे. आणि आता सायली अर्जुनने तर एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते. ते घरी आलेले असतात. दोघं जण सुखी संसाराला सुरुवात करण्याचा विचार करत असतात आणि त्याच वेळी त्यांच्या पुढे हा मोठा बॉम्ब फुटतो आणि सायली अर्जुनला कळायचं बंद झालेलं असतं. बिचाऱ्यांनी नवीन आयुष्य सुरुवात करायचं ठरवलेलं असतं आणि त्याच वेळी त्यांच्या समोर हे जे संकट येऊन उभं राहिलेलं असतं. या संकटातून आता कसा मार्ग काढायचा हा प्रश्न सायली आणि अर्जुन या दोघांनाही पडलेला असतो. आणि त्यावेळेस मात्र प्रिया जी आहे ती खरंच मनापासून हसत असते. तिला खूप आनंद झालेला असतो. तिला असं वाटत असतं की आत्ता मात्र आपण यांची वाट लावलेली आहे. आता या सायलीची सुभेदारांच्या घरातून हकलपट्टी होणार म्हणजे होणार. 101% सायली ही सुभेदारांच्या घरातून जाणार हा विचार प्रियाने केलेला असतो. आणि त्याचबरोबर त्यासाठी तिनं हे सगळं केलेलं असतं. काहीही करून तिला सुभेदारांच्या घरी आता वनवा पेटवायचा असतो आणि त्याचं काम केलेलं असतं. कारण तिला सायलीला अर्जुनच्या आयुष्यातून घालवायचं असतं. हा तिचा प्लॅन असतो आणि त्या प्लॅनची बरोबर तिने तयारी केलेली असते. आणि बिचारी सायली आणि अर्जुन या दोघांनाही याबद्दल काहीही माहिती नसतं. ते दोघं जण इतके दिवस झालं फक्त आणि फक्त आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतात. एकमेकांना प्रपोज कसं करायचं आहे हे सगळं त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि इथं घडत मात्र वेगळंच असतं. कारण सायली अर्जुन जेव्हा एकमेकांना प्रपोज करण्यासाठी घराच्या बाहेर पडलेले असतात, त्यांचा प्रपोजचा डाव मात्र आपण उधळू शकत नाही हे प्रियाच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच प्रियाने हे पेपर अस्मिताच्या मदतीने अर्जुनच्या कपाटातून शोधून काढलेले असतात आणि हे सगळं कांड केलेलं असतं. तर हे सगळं कशा पद्धतीनं होतं, आता या सगळ्यावरती सायली अर्जुनचं काय उत्तर असेल हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे सायली आणि अर्जुननी एका कॅफेमध्ये छान अशी डेट अरेंज केलेली असते, म्हणून दोघंही त्या कॅफेमध्ये गेलेले असतात. सायली वाट बघत बसलेली असते. सायलीने ही डिनर डेट प्लॅन केलेली असते आणि अर्जुन पण तिथे येणार असतो. सायली मात्र खूपच खुश असते कारण आज फायनली तिने तिच्या मनातल्या भावना ही अर्जुनला सांगणार असते. अर्जुन ही खूप छान असा तयार झालेला असतो आणि तो ही येत असतो. त्यालाही खूप छान वाटत असतं आणि अर्जुन ही आता सायलीला भेटायला निघालेलाच असतो. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन ही खुश असतो. तोही म्हणत असतो, तोही मनातल्या मनात स्वप्ना रंगवत असतो की मी अशा पद्धतीने मिसेस सायली यांना प्रपोज करणार आहे. हे सगळं बोललं जात असतं, परंतु घडतंय मात्र वेगळंच. कारण कोणाच्याच डोक्यातही नसतं की हे सगळं काय होत आहे. कोणाला लक्षातही येत नाही की हे सगळं कशामुळं घडत आहे. आणि इकडे अर्जुन आणि सायली दोघंही आता एकमेकांच्या प्रेमाची कबुली देण्यासाठी ते सज्ज झालेले असतात. पण त्यांच्या विरोधात खूप मोठं कांड घडत असतं. ते म्हणजे प्रियाने खूपच मोठी अशी वाट लावलेली असते, ज्याचा विचार सायली अर्जुनने स्वप्नातही केलेला नव्हता. आणि ते प्लॅनिंग मात्र तिचं घरी चाललेलं असतं. इकडे अर्जुन खुश झालेला असतो. तो आलेला असतो तो म्हणजे आत्ता त्याला फक्त सायलीजवळ त्याच्या मनातील भावना व्यक्त करायच्या असतात या एकाच गोष्टीसाठी. आणि त्याच्या डोक्यात फक्त तेवढंच असतं. आणि त्याचबरोबर तो आलेला असतो आणि त्याचबरोबर तो सायलीकडे पाहत असतो. सायलीला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता आपल्याला काहीही करून एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे
त्याचबरोबर त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते की काहीही झालं तरीही आपल्याला फक्त एकच गोष्ट मनापासून करायची आहे, ती म्हणजे की आता सायलीला प्रपोज करायचे. सायली ही इथे मनापासून विचार करत असते आणि सायली विचार करत असते की काहीही झालं तरीही आता अर्जुन सर आले की मी माझ्या मनातल्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करणार आहे. हे सगळं सायलीचं चाललेलं असतं. परंतु सायली अर्जुन या दोघांच्याही डोक्यातही येत नाही की त्यांच्या बाबतीत काय घडणार असतं, त्यांना नक्की कोणत्या अडचणीचा सामना द्यावा लागणार असतो हे मात्र त्यांना दोघांनाही माहिती नसतं. आणि बिचारे विचारच करत असतात की काय होणार आहे. आणि इकडे सायली मात्र अर्जुनच्या जवळ आपल्या मनातल्या भावना कशा पद्धतीनं व्यक्त करायच्या याचा विचार करत असते. तर इकडे अर्जुन मात्र ठरवत असतो की माझ्या हातातली जी अंगठी आहे ती मिसेस सायलींना मी देणार आहे आणि मग त्यांना माझ्या मनातल्या भावना मी व्यक्त करणार आहे. हे सगळं सायली आणि अर्जुन या दोघांच्याही डोक्यात चाललेलं असतं. आणि सायली मात्र तिने चाफ्याची फुलं आणलेली असतात जी अर्जुनला देणार असते, कारण आजपर्यंत सायली फक्त आपल्या अगदी आवडीच्या अँटिक अशा गोष्टी सगळ्यांना देत असते आणि सगळ्यांना ती सांगत असते की काहीही झालं तरीही आपण मनापासून जे गिफ्ट देतो त्यात खरा आनंद असतो. आणि सायलीने तेच करायचं ठरवलेलं असतं. मग सायली मनापासून अर्जुनला ते गिफ्ट देत असते आणि इकडे अर्जुन येतो आणि सायलीच्या समोर येऊन उभा राहतो. सायली पण त्याच गोष्टींचा विचार करत असते. अर्जुनने तरी ते मस्त अशी डायमंड रिंग आणलेली असते आणि ती डायमंड रिंग तो सायलीला देणार असतो आणि सायलीला छान असं प्रपोज करणार असतो. परंतु इकडे सायलीने चाफ्याची फुलं आणलेली असतात. अर्जुन येतो आणि सायलीच्या समोर उभा राहतो. सायली अगदी तिचं हृदय धडधडू लागलेलं असतं, कारण आयुष्यात पहिल्यांदाच हा प्रसंग ती अनुभवत असते आणि तिला खूप छान वाटत असतं. मग सायली आणि अर्जुन एकमेकांच्या समोर येतात आणि सायली अर्जुन एकमेकांच्या समोर येतात. अर्जुन गुडघ्यांवरती बसतो आणि सायलीच्या पुढे ती डायमंड रिंग धरतो आणि म्हणतो की मिसेस सायली, आय लव्ह यू. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. मी तुमच्या प्रेमात पडलो आहे. माझ्याशी लग्न करा. म्हणजे लग्नासाठी तो मागणी घालत आहे, कारण सायली ही कशा टाईपची मुलगी आहे हे त्याला चांगलंच माहिती असतं. आणि आपलं हे नातं 7 जन्मासाठी आपण बुक करूया असं त्यांचं ठरलेलं असतं. सायली ही त्या क्षणी उठते आणि अर्जुनला मिठी मारते आणि अर्जुनला म्हणते की अर्जुन सर, मलाही माझ्या मनातील भावना तुम्हाला सांगायच्या आहेत. आणि त्याचवेळी सायली ही सांगते की अर्जुन सर, मी तुमच्या प्रेमात कधी पडले ते मला कळलंच नाही. मीही खरंच तुमच्या प्रेमात वेडी झालेली आहे. मला 7 जन्म माझं नाव सायली अर्जुन सुभेदार असं लावायचं आहे. अशा पद्धतीने सायलीने अर्जुनला प्रेमाची कबुली दिलेली असते आणि दोघंही खूपच खुश झालेले असतात. दोघांनाही खूप आनंद झालेला असतो. दोघंही खूपच आनंदाने एकमेकांकडे पाहत असतात. त्यांच्या दोघांच्याही मनातल्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या असतात आणि दोघंही भरपूर असे खुश असतात. आणि ह्याच आता त्यांच्या आनंदामध्ये विरजण टाकायचं काम करणार असते, ती म्हणजे प्रिया. प्रियाने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरी या सायलीला आपण काय सुखात जगू द्यायचं नाही आणि हेच सगळं तिचं चाललेलं असतं. म्हणूनच तर प्रियाने पुढचा प्लॅन आखलेला असतो आणि ती इकडे सुभेदारांच्या घरी आलेली असते. सुभेदारांच्या घरी येऊन मोठा राडा करायचं तिनं ठरवलेलं असतं आणि ती बावळट अस्मिता मात्र प्रियाचीच मदत करत असते आणि ती प्रियाच्या मदतीला धावून जात असते. प्रिया जे सांगेल तसं अस्मिता डुलत असते आणि प्रियाने सांगितलेलं आहे आपण हे पेपर शोधायचे आहेत, तर बास आता आपल्याला हेच पेपर शोधायचे आहेत. हे सगळं तिच्या डोक्यात भरलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रिया मात्र सांगत आहे आणि मग अस्मिताच्या मदतीने सायली अर्जुनच्या कपाटाची चावी तिनं लपवून ठेवते आणि ती चावी तिनं घेतलेली असते आणि सायली अर्जुन दोघंही बाहेर गेलेले असतात. आणि मग सायली अर्जुन बाहेर आहेत. आता ते कधी येतील कोणाला माहितीच नसतं. आणि त्याचबरोबर आता मोठी गोष्ट घडते, ती म्हणजे सायली अर्जुन जेव्हा आता घरी येतात तोपर्यंत प्रियाने ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं जे सत्य आहे ते सर्वांच्या समोर आणलेलं असतं. सर्वांच्या समोर तिने दाखवून दिलेलं असतं की सायली अर्जुनने काय केलेलं आहे. आता हे सगळ्यांच्याच लक्षात येत नाही. सगळेजण विचार करत असतात की हे सगळं काय होतंय
आणि तेव्हा कल्पना मात्र भयानक चिडलेली असते आणि कल्पना सायली अर्जुनला जाब विचारते. ती सायली अर्जुनला विचारू लागते की हे काय आहे, हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, तुम्हाला कळतंय का? आणि सायली अर्जुनला तिने हे प्रश्न विचारलेले असतात. तेव्हा त्यांना दोघांनाही धक्का बसलेला असतो आणि ते कॉन्ट्रॅक्ट पेपर तिने असे उधळलेले असतात आणि सायली अर्जुन पाहतच असतात. बिचाऱ्यांनी नुकतीच एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते आणि आता सगळ्यांच्या समोर त्यांचं नातं हे नवरा बायकोचं नातं आता सिद्ध होणार असतं. पण त्याआधीच हा सगळा गोंधळ झालेला असतो आणि त्यामुळं सायली आणि अर्जुन या दोघांनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ते दोघंही विचार करू लागलेले असतात. त्यांना कळतच नसतं की या सगळ्यावर कसा मार्ग काढायचा आहे. कल्पना मात्र खूपच ओरडून बोलत असते आणि सायली अर्जुन पाहतच राहतात. त्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यांच्या लक्षात येत नाही की हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळं घडलेलं आहे, याची जाणीवही त्यांना होत नाही. आणि ते कल्पनाने मात्र कॉन्ट्रॅक्ट पेपर सायली अर्जुनच्या समोर उधळलेले असतात आणि ते दोघं जण पाहतच असतात. कारण सायली अर्जुनला कळतच नाही, एवढी आनंदाची मोमेंट त्यांच्या आयुष्यात घडलेली असते. त्या दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिलेली असते, सुखी संसाराला सुरुवात होणार असते आणि घरी हे सगळं मोठं घडलेलं असतं. त्या क्षणी अर्जुन आणि सायलीच्या पायाखालची जमीन हादरते. दोघांच्याही डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. आता सायली आणि अर्जुन ही परिस्थिती कशा पद्धतीने हँडल करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तो व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होईल. त्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.